पुण्यात रस प्यायला गेलो आणि तिथंच मोबाईल विसरून आलो. जय महाराष्ट्र भावांनो. आज उठायला उशीर झाला होता. मग काय दातबीत घासलं, म्हणलं आता चला जाऊ चालायला जायचं तर लय कंटाळा आलता. पण गेलो. ते कळशी तुम्हाला माहिती ना, कन्सिस्टन्सी ठेवायची. मग काय आपला डॉगेश भाऊ पण आला पळत. सकाळचे 9 वाजलेले आणि मी चालायला गेलो होतो. काय आता लाजच नाही आपल्याला. घरी आलो, सब्जा टाकलेलं पाणी पिलं. ह्याच्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. आणि त्याचबरोबर थोडं प्रोटीन खाल्लं. आणि मग काय देवपूजा केली, कारण तुम्हाला माहिती आहे देवपूजा केल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. देवपूजा उरकून बसलो लॅपटॉपवरती काम करत. पण आपल्याला जायचं होतं पुण्याला. मग काय गाडी काढली आणि गेलो पुण्याला. पुण्यातले कामं उरकली आणि आपल्या एका मित्राच्या दुकानात रस प्यायला थांबलो. हाताने रस घेऊन प्याला. पण आहे ना, काय माहिती राव, काय डोक्यात विचार चालू होता, तिथं मोबाईलच विसरून आलो. मग काय निम्म्यातून माघारी गेलो मोबाईल आणायला. मोबाईल घेतला आणि आलो हॉटेलला. दुपारचं जेवण वगैरे उरकलं. रात्री घरी आलो, फ्रेश झालो आणि बसलो पुस्तक वाचत. मन लावून पुस्तक वाचलं आणि थोड्या वेळानं म्हणलं आता चला बघू मॅच बघत बसलो. आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग संपला.